राघवं रामचंद्रंच रावणारी रमापतिं राजीवलोचनं रामं तौ वंदे रघुनंदनं. नमस्कार. श्रीरामांचे रामायण कालापासून ते आजपर्यंत अनेक भक्त होऊन गेले, अनेक संत होऊन गेले, ज्यांनी रामांची आराधना केली. पण प्रत्येकाच्या भक्तीचा प्रकार मात्र वेगळा आहे. कुणी रामांना वात्सल्य स्वरूपामध्ये बघितलं, कुणी मातापित्याच्या स्वरूपात बघितलं, कुणी स्वामींच्या स्वरूपात बघितलं, तर कुणी सख्याच्या स्वरूपामध्ये बघितलं. प्रत्येकाच्या ठिकाणी असणारी भक्ती ही उत्कट आहे, अनन्य आहे, पण प्रकारानुसार ती मात्र भिन्न आपल्याला जाणवते. भगवान श्रीरामांचा जन्म ज्यांच्या पोटी झाला ते राजा दशरथ आणि कौसल्या माता यांनी सुद्धा रामांची वात्सल्य भक्ती केली आहे. परमात्मा परमेश्वराला आपलं बालक मानून त्याच्या सगळ्या इच्छा आकांक्षा त्यांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर श्रीरामांचे जे बंधू आहेत, भाऊ आहेत, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांनीही स्वामींच्या रूपामध्ये श्रीरामांना भजलं आहे, पूजलं आहे, त्यांची भक्ती केली आहे. असं जरी असलं तरीही या तीनही भावांच्या भक्तीचा पोत थोडासा वेगळा आहे. तिघांची भक्ती उत्कट आहे. तिघांनाही आपलं संपूर्ण सर्वस्व म्हणजे श्रीराम वाटत आहेत आणि त्या पद्धतीने तिघांनीही आपल्या संपूर्ण जीवनाचं समर्पण श्रीरामांच्या चरणी केलेलं आहे. तर त्यातल्या श्री भरतांची रामभक्ती आज आपण पाहणार आहोत. आणि पुढे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा लक्ष्मणांची भक्ती, शत्रुघ्नाची भक्ती, राजा दशरथाची भक्ती, कौसल्या मातेची भक्ती आणि इतरही रामायणामध्ये येणाऱ्या पात्रांची भक्ती आपण निश्चितपणाने पाहूया. तर हे चारही बालक ज्यावेळेला जन्माला आले त्यानंतर त्यांचं नामकरण करण्यात आलं आणि श्रीरामांचं नामकरण झाल्यानंतर दुसरं जे बालक होतं, सुमित्रेचा मुलगा, त्याचं नाव भरत असं ठेवण्यात आलं. भरत याचा अर्थ भरण पोषण करणारा. हा कोणाचं भरण पोषण करतो? हा विश्वाचं भरण पोषण करत नाही, तर भक्तीचं भरण पोषण हा भरत करतो. ज्याला कोणाला भगवंताची भक्ती करायची आहे आणि ती भक्ती करत असताना त्या भक्तीतल्या उणिवा भरून काढण्यासाठी जो आदर्श आहे तो म्हणजे भरत आहे. भरताच्या जीवनाकडे पाहावं, त्याच्या समर्पणाकडे पाहावं, त्याच्या त्यागाकडे पाहावं, त्याच्या उत्कट आणि विवेकी भक्तीकडे पाहावं आणि आपली भक्ती सुघटितरित्या आपण ती करत जावी यासाठी म्हणून ही भक्ती आपल्याला भरताच्या माध्यमातून शिकायला मिळते. तर भरतांना श्रीरामांचा फारसा संग पूर्व आयुष्यामध्ये मिळाला नाही. या चारही भावंडांचं शिक्षण वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात झालं खरं, पण त्यानंतर मात्र भरत आपल्या आजोळी अश्वपतींकडे राहायला गेला, भरत आणि शत्रुघ्न. त्या कालावधीमध्ये इकडे अयोध्येत श्रीरामांचा राज्याभिषेक करण्याचं ठरवण्यात आलं आणि कैकेयी मातेने मात्र दशरथांना त्यांनी 2 वर तिला दिले होते ते तिने मागून घेतले. त्या वरानुसार एका वराने माझ्या भरताला अयोध्येचा राजा करावं आणि दुसऱ्या वराप्रमाणे श्रीरामाने 14 वर्षांचा वनवास पत्करावा. खरं तर भरताला राज्यसिंहासन देण्यामध्ये काही अडचण नव्हती, पण रामांना वनवासामध्ये पाठवणं हे राजा दशरथांना सहन होत नव्हतं. पण त्यांची ती जी अवस्था आहे ती श्रीरामांनी बघितली, ओळखली आणि आपल्या वडिलांचं दिलेलं वचन पूर्ण करण्याकरता त्यांनी स्वतः वनवास पत्करला. ते वनवासामध्ये निघून गेले. ते गेल्यानंतर राजा
दशरथांना देवाज्ञा झाली. त्यांनी श्रीराम, लक्ष्मण, सीता यांचं स्मरण करत करत आपला देह ठेवला. राजधानीमध्ये ही चारही मुलं उपस्थित नव्हते. श्रीराम, लक्ष्मण, सीता वनवासामध्ये गेले होते आणि भरत, शत्रुघ्न मात्र आपल्या आजोळी गेलेला होता. आणि मग राजा दशरथांची उत्तरक्रिया करण्याकरता म्हणून भरताला लवकरात लवकर बोलवण्याचं वशिष्ठ ऋषींनी ठरवलं. त्याप्रमाणे त्यांनी काही सेवक तिकडे पाठवले. तिथे गेल्यानंतर भरताला काही दिवस आधीपासून काही अपशकुन होत होते आणि निश्चितपणाने आपल्या अयोध्येवर काहीतरी महान संकट येतं आहे असं त्यांना वाटत होतं. आपले बाबा, रामदादा सगळे नीट आहेत की नाही याची सारखी एक काळजी त्यांच्या मनाला लागून राहिली होती. आणि त्यात अयोध्येतून दूत आले आहेत आपल्याला नेण्याकरता हे ऐकल्यानंतर मात्र त्यांना खरंच असं वाटायला लागलं की इतक्या तातडीने आपल्याला का बोलवलं गेलं आहे, निश्चित काहीतरी वेडंवाकडं अयोध्येत घडलं आहे की काय. त्याने दूतांना तसा प्रश्नही विचारला, पण दूतांनी सांगितलं की गुरुदेवांनी तुम्हाला निरोप दिला आहे, फारशा चौकशा न करता तुम्ही लवकरात लवकर अयोध्येसाठी निघायला हवं. ते ऐकल्यानंतर त्याने आपल्या आजोबांचा निरोप घेतला आणि शत्रुघ्नाला बरोबर घेऊन भरत अयोध्येच्या दिशेने निघाले. मधल्या सगळ्या प्रवासामध्ये भरतांना वेगवेगळे अपशकुन होत होते आणि सारखी त्यांच्या हृदयाची धडधड वाढत होती की पुढे काय वाढवून ठेवलं आहे, काही विपरीत तर अयोध्येमध्ये घडलं नसेल ना. अनेक शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये व्यापत होता. ते झाल्यानंतर अशाच पद्धतीने त्यांचा प्रवास पुढे चालू झाला आणि अत्यंत वेगाने ते अयोध्येमध्ये दाखल झाले. नेहमीसारखे अयोध्येचं दर्शन त्यांना झालं नाही. अयोध्या ही अत्यंत आनंदी, सुखी, समृद्ध असणारी नगरी होती. भरत आले त्यावेळेला मात्र अयोध्येवरती एक विचित्र अशी अवकळा पसरल्यासारखं त्यांना जाणवलं. कुणीही शेतावर काम करत नव्हतं. सगळ्या घरांची, दुकानांची दारं बंद होती. केवळ मंदिरांची दारं उघडी होती. पक्षी जे सुंदर आवाजामध्ये किलबिलाट करायचे ते पक्षी शांत होते. अयोध्येच्या काही भागांमध्ये लोक मनोरंजनाचं काम करायचं. तिथे कुणीही मनोरंजनासाठी उपलब्ध नव्हतं. संगीत वाजत नव्हतं. एक विशिष्ट शांतता, स्तब्धता त्यांना पदोपदी जाणवत होती. आणि त्यांनी राज्यसभेमध्ये सुरुवातीला आपला रथ न्यायला सांगितला. त्यांच्या असं लक्षात आलं की राज्यसभा ही बंद आहे. मग तिथून ते कैकेयी मातेच्या महालामध्ये गेले. तिथे गेल्यानंतर कैकेयीने त्यांचं स्वागत केलं आणि आपल्या वडिलांची, माहेरची सगळी चौकशी केली. त्यावेळेला भरताने थोडक्यात सांगितलं की आई, तिकडे सगळे ठीक आहेत, काहीही काळजीचं कारण नाही, पण माझे बाबा कसे आहेत हा प्रश्न विचारला आणि त्या कैकेयीने सांगितलं की अरे, तुझ्या बाबांना देवाज्ञा झाली. ते ऐकल्यानंतर भरताला मोठा धक्का बसला आणि तो ओक्साबोक्शी रडायला लागला, विलाप करायला लागला आणि म्हणायला लागला की बाबा, तुम्ही मला सोडून का गेलात? आणि जर तुम्हाला जायचंच होतं तर माझा हात माझ्या दादांच्या म्हणजेच रामांच्या हातामध्ये देऊन रामाला सांगायचं होतं की आजपासून तू याचा पिता आहेस, पित्याप्रमाणे याचा सांभाळ कर आणि मग तुम्ही जायचं होतं. तुम्ही हे कर्तव्य पार न पडता कसे निघून गेलात, असा तो विलाप करत होता. आणि विलाप करता करता त्याने आईला विचारलं की आई, बाबांनी जाताना माझं स्मरण केलं का गं? माझी आठवण काढली का? त्यांनी माझ्यासाठी काही निरोप ठेवला का? त्यावेळेला कैकेयी म्हणाली की अरे नाही, बाबांनी जाताना हे राम, हे सीता, हे लक्ष्मण यांचं नाव घेतलं आणि प्राण सोडले. त्यावेळेला भरत एकदम चमकला आणि म्हणाला म्हणजे काय? दादा बाबांजवळ नव्हता? मग दादा कुठे गेला? त्याने स्वतःला सावरलं. त्यावेळेला कैकेयी त्याला म्हणाली की दादा वनवासामध्ये गेला आहे. तो म्हणे का गेला वनवासामध्ये? दादाने कुठल्या ब्राह्मणाची हत्या केली का? कुणाला लुबाडलं का? एखाद्या स्त्रीची विटंबना त्याने केली का? कुणाचं
धन त्याने लुबाडलं का? त्यावेळेला कैकेयी म्हणाली, अरे तू कोणाविषयी बोलतोयस? श्रीराम असं काही करू शकतो का? असा प्रश्न विचारू नकोस. आणि मग आपल्या दादाने वनवासामध्ये जाण्याचं कारण काय हे विचारल्यानंतर कैकेयीने त्याला आपली कथा सांगितली की मी तुझ्या बाबांजवळ 2 वर मागितले, त्या वराप्रमाणे तुला राज्याभिषेक व्हावा आणि श्रीरामांना 14 वर्षाचा वनवास व्हावा. हे ऐकल्यानंतर तो आपल्या आईवरती चिडला, संतापला आणि किंचाळत तिला म्हणाला, अगं तू माझी आई नाहीस, तू माझी शत्रू आहेस. माझ्या भल्यासाठी तू माझ्या दादांना वनवासामध्ये पाठवलं, त्यांचा कुठलाही दोष नसताना का तू हे पाप केलंस? मला ते राज्य नको आहे. या राज्याचा उत्तराधिकारी दादाच आहेत. दादांचाच अयोध्येच्या राज्यसिंहासनावरती पूर्ण अधिकार आहे. असो तो आईला म्हणत असताना मंथरा तिथे आली. ज्या मंथरेने आपल्या आईचे कान भरले आहेत हे भरताने आणि शत्रुघ्नाने ऐकलं होतं. त्या शत्रुघ्नाने तिच्या पेकाटात 2 लाथा घातल्या आणि तिला फरफटत नेलं. तेव्हा भरत म्हणाला, अरे ती तो मोलकरीण आहे, तुला जर खरंच गळा दाबायचा असेल तर माझ्या आईचा गळा दाब, तिला मारून टाक, तिला जगण्याचा अधिकार नाही. पुढे भरत म्हणतात की तुला असं वाटत असेल की शत्रुघ्ना मी का नाही माझ्या आईचा गळा दाबत? खरं तर माझी इच्छा आहे, पण अरे हिला रामदादा आई म्हणतात आणि जेव्हा मी रामदादांना वनात भेटायला जाईल तेव्हा जर त्यांनी मला विचारलं की आई कुठे आहे आणि त्यांना कळलं की मी आईवरती हात उचलला, मी आईचा प्राण घेतला, तर दादा मला कधीही जवळ करणार नाहीत. त्याची मला भीती वाटते, दादा मला अंतर देतील आणि म्हणून मी हिला मारत नाही. आणि मग भरत आपल्या आईला कैकेयीला म्हणतो की तू ह्या ठिकाणी राहण्यास योग्य नाही, लायकीच नाही आहे तुझी इथे राहण्याची. तू स्वतःचा जीव दे, एक मोठा धोंडा गळ्यामध्ये बांध आणि विहिरीमध्ये उडी मार, नाहीतर दंडकारण्यामध्ये निघून जा, नाहीतर अग्निप्रवेश कर. तुला जगण्याचा काहीही अधिकार नाही. तुझ्यामुळे माझ्या बाबांचे प्राण गेले, तुझ्यामुळे माझे रामदादा वनवासामध्ये निघून गेले. तू आई नाही आहेस, तू महाशत्रू आहेस माझी. असं म्हणून तो कौसल्या मातेच्या जवळ गेला. कौसल्या मातेला पहिल्यांदा असंच वाटलं की श्री भरतांना राज्यसिंहासनाचा लोभ आहे, पण त्याने बरोबरीने तिला समजून दिलं की नाही, त्या सिंहासनावर केवळ आणि केवळ दादांचा अधिकार आहे. ते ऐकल्यानंतर कौसल्या मातेच्या मनामध्ये असणारा त्याच्याविषयीचा भ्रम नाहीसा झाला. तिथून मग राजा दशरथांची उत्तर क्रिया भरताने पूर्ण केली. नंतर राज्यसभा भरली. त्या राज्यसभेमध्ये तिथलं मंत्रिमंडळ, वशिष्ठ ऋषी, कौसल्या माता आणि संपूर्ण जनता यांच्या वतीने एक प्रस्ताव राज्यसभेमध्ये मांडण्यात आला की आता राजा दशरथ राहिले नाही, श्रीराम वनवासामध्ये निघून गेले, तर अयोध्येच्या सिंहासनावरती आता भरताने बसावं आणि अयोध्येचा राज्यकारभार करावा. ते भरताने ऐकलं आणि त्याच्या डोळ्यातून आसवं व्हायला लागली की काय ही वेळ माझ्यावरती आली आहे. तो त्या राज्यसभेला उत्तर देण्याकरता थरथरत उभा राहिला. त्याने सगळ्यांना वंदन केलं आणि हात जोडून सांगितलं की मला या राज्यसिंहासनावर बसायचं नाही. अयोध्येच्या राज्यसिंहासनावरती पूर्ण अधिकार माझ्या दादांचा म्हणजे रामदादांचाच आहे. ते या कुळामध्ये मोठे आहेत आणि तेच सिंहासनावर बसायला योग्य आहेत, लायक आहेत. त्यामुळे मी सगळ्यांची माफी मागतो. गुरुदेवांनी मला आज्ञा केली आहे सिंहासनावर बसायची. गुरुदेवांचा शब्द माझ्यासाठी प्रमाण असला तरी मी आज त्यांचा शब्द मानू शकत नाही. मला माफ करा. मी वनवासात जाईल. माझ्या आईने रामदादांना वनवासात पाठवलं आहे. मी वनवासात जाईल.
श्रीरामांना तिथे राज्याभिषेक करेल, उत्तम गजराजावरती अंबारीत बसून त्यांना अयोध्येमध्ये घेऊन येईल, मी स्वतः चौऱ्या ढाळेल, त्यांचा सेवक म्हणून राहील आणि त्यांचा जो वनवास आहे तो मी स्वतः पत्करेल. त्यामुळे सगळ्या लोकांनी मला माफ करावं. मी उद्या लगेच दादांना घेण्याकरता चित्रकूट पर्वताकडे निघणार आहे. ज्यांना कोणाला तिथे यायचं असेल त्यांनी माझ्याबरोबर यायला हरकत नाही, असं भरत म्हटल्याबरोबर त्या राज्यसभेमध्ये भरतांचा जय जयकार करण्यात आला. सगळ्यांना हेच वाटत होतं की राम अयोध्येचे राजा व्हावेत, पण ते कसं होणार हे मात्र कुणालाही कळत नव्हतं. ती गोष्ट भरतांनी मात्र साधली आणि मग संपूर्ण अयोध्येमध्ये एक पुन्हा आनंदाचं वातावरण निर्माण झालं की आपल्याला श्रीरामांना भेटायला चित्रकूट पर्वतावर जायचं आहे. तिथे रामांचा राज्याभिषेक होईल आणि त्यांना अत्यंत आनंदाने उत्साहाने या अयोध्येमध्ये घेऊन यायचं आहे. त्यामुळे घराघरामध्ये चढाओढ सुरू झाली की मी जाणार की तू जाणार. भरतांनी सांगितलं की ज्यांना कोणाला यायचं त्या सगळ्यांनी या, त्यांच्या घरदाराचं रक्षण आपले सैनिक करतील. आणि मग अयोध्येमधून भरत, शत्रुघ्न, वशिष्ठ ऋषी, तीनही माता, मंत्रिमंडळ आणि सगळी जनता आनंदाने निघाली. चतुरंग सेना घेऊन भरत पुढे निघाले. सगळ्यांची व्यवस्था करत करत चालले असताना ते गंगा किनारी आले. तमसा नदी त्यांनी पार केली आणि तिथे त्यांचा तळ पडला. रात्री तिथे थांबून दुसऱ्या दिवशी आपण गंगा नदी पार करावी आणि चित्रकूट पर्वताकडे आपण पुढे पुढे चालावं असं त्यांनी ठरवलं होतं. तिथे तळ पडल्यानंतर सगळ्यांच्या राहोट्या व्यवस्थित झाल्या आहेत ना, सगळ्यांची व्यवस्था उत्तम होते आहे ना, हे पाहण्याकरता भरत तिथे फिरत असताना त्यांच्याबरोबर सुमंत्रही होते. आणि भरत गंगा किनारी आले आहे. त्या गंगा किनारी शृंगवेरपुराची वेस आहे. शृंगवेरपुरातल्या भिल्लांना ते कळलं आणि त्यांना असं वाटलं की भरत श्रीरामांचा काटा काढण्याकरता, त्यांच्यावर चालून जाण्याकरता चतुरंग सेना घेऊन निघाला आहे. त्यांनी आपल्या राजाला, निषाद राजाला ही गोष्ट जाऊन सांगितली. निषाद राजाही संतापला आणि त्याने आपलं सगळं सैन्य गोळा केलं, शस्त्रास्त्र पारजली. काही करून आपण भरतांना, त्यांच्या सैन्याला पुढे जाऊ द्यायचं नाही असं सगळ्यांनी एकमताने ठरवलं. त्या भिल्लांमधल्या काही वृद्धांनी त्यांना सांगितलं की नेमकं त्याच्या मनात काय आहे ते तरी आधी बघून घ्या, असं अतिताईपणा करू नका. पण सगळ्यांची डोकी भडकली होती आणि सगळ्यांनी ठरवलं होतं की आपल्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत आपण अयोध्येतल्या एकाही सैनिकाला गंगा नदी पार करू द्यायची नाही. आपला जीव गेला तरी हरकत नाही. श्रीरामांच्या कार्यासाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी आपण हे काम करतो आहे. परत परत त्या वस्तीतले वृद्ध लोक समजून सांगत होते आणि मग शेवटी असं ठरलं की निदान भरतांना एकदा भेटून येऊया. त्यांच्या मनामध्ये जर काही काळबेरं असेल तर मात्र आपण त्यांच्यावर हल्ला करू. त्या पद्धतीने सगळी तयारी करून ठेवली आणि भिल्लराज निषाद भरतांना भेटायला निघाला. आपल्याबरोबर काही साथीदार त्याने घेतले. तो समोरून येतो आहे असं पाहिल्याबरोबर सुमंत्रांनी भरताला सांगितलं की हा रामाचा मित्र आहे, निषाद राज. ते फक्त भरताने ऐकलं आणि धावत सुटला. निषाद राजाला त्याने कडकडून मिठी मारली. निषाद राजांना कळेना. त्यांना असं वाटत होतं की भरत माझ्यापेक्षा मोठे आहेत, राजकुमार आहेत, त्यांना मी नमस्कार करावा. पण भरताने त्यांना सोडलं नाही. तुम्ही दादाचे मित्र ना, तुम्ही दादाचे मित्र ना, तुम्ही अतिशय भाग्यवान आहात. तुम्ही दादांची सेवा केली आणि मी मात्र किती अभाग्य पहा. दादांना वनवासात पाठवण्यासाठी मी कारणीभूत झालो, मी किती दुर्दैवी आहे. अशा पद्धतीने भरत विलाप करायला लागले आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले.
ते पाहिल्यानंतर निषाद राजांना लाज वाटली की आपण भरतांविषयी काय विचार केला आणि भरत मात्र काय आहेत. ते झाल्यानंतर भरताने निषाद राजांना विचारलं की जिथे जिथे रामदादा थांबले होते त्याच जागा मला दाखवा. जिथे श्रीरामांनी आणि जानकीने निवास केला होता ती जागा भिल्लांनी सुरक्षित करून ठेवली होती. रोज त्या जागेवरती जाऊन ते फुलं वाहत होती आणि श्रीरामांचं स्मरण करत होती. त्या जागा निषाद राजाने भरतांना दाखवल्या. त्या जागा बघून भरत ओक्साबोक्षी रडायला लागला. एवढंच नाही तर श्रीरामांची गवताची शय्या त्याने बघितली, भगवती सीतेची गवताची शय्या बघितली आणि तो म्हणाला की बघा, ज्या दादांनी सिंहासनावर बसायचं ते या गवताच्या आसनावर बसले. ज्या दादांनी उत्तम अशा मंचकावरती मऊ गादीवरती विश्रांती घ्यायची ते दादा मात्र गवताच्या शय्येवरती झोपले आणि या सगळ्या गोष्टींना मी कारणीभूत झालो. राजा गुहाने त्यांची समजूत काढली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका. मग भरताने राजा गुहांना सांगितलं की आम्ही आता चित्रकूट पर्वतावरती चाललो आहोत, तुम्ही आमचं मार्गदर्शन करा. आपण दादांना तिथे अभिषेक करू आणि अयोध्येचा राजा म्हणून त्यांना परत घेऊन येऊ. राजा गुहालाही ते ऐकून अतिशय आनंद झाला. त्याप्रमाणे राजा गुहाचे सगळे मित्र साथीदार भिल्ल यांनी अयोध्येतल्या लोकांची आता सगळी व्यवस्था करायला सुरुवात केली. ज्या ठिकाणी दादांनी आपल्या केशकलापांच्या जटा बांधल्या ते स्थान भरताने बघितलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर व्हायला लागला. त्यानेही निषाद राजाला सांगितलं की मलाही वडाचा चीक, माती आणि दूध आणून द्या, मी पण इथे जटा बांधणार आहे. भरताला सुमंत्रांनी आणि निषादाने समजावण्याचा प्रयत्न केला पण भरताने ऐकलं नाही. त्याने सुद्धा आपल्या केशांच्या जटा बांधल्या, आपले राजवस्त्र काढून टाकले आणि वल्करं धारण केली आणि सगळ्यांना सांगून टाकलं की इथून पुढे जसं माझे दादा पायी पायी चालले त्याप्रमाणे मी सुद्धा पायामध्ये वाहनं न घालता, कुठल्याही वाहनाचा उपयोग न करता पायी पायी चित्रकूट पर्वतापर्यंत जाणार आहे. जसे रामदादा पुढे गेले त्या पद्धतीने भरत आता पुढे चालले होते. खरं तर त्यांना सवय नव्हती. त्यांच्या पायांना काटे बोचत होते, दगडं लागत होते, पायांना मोठ्या मोठ्या जखमा होत होत्या. पण तशाही अवस्थेमध्ये खुरडत खुरडत भरत आता पुढे निघाले होते. पुढे गेल्यानंतर ते भरद्वाज ऋषींच्या आश्रमात गेले. भरद्वाज ऋषींनी त्यांचं स्वागत केलं पण भरद्वाज ऋषींच्या मनामध्ये शंका आली की भरत चतुरंग सेना घेऊन निघाला आहे, त्याच्या मनामध्ये काही काळं बेरं तर नाही ना. आणि त्याप्रमाणे त्यांनी भरताला स्पष्टपणे विचारलं. भरताला अतिशय वाईट वाटलं. तो म्हणाला सामान्य माणसाच्या मनामध्ये माझ्याविषयी शंका येणं स्वाभाविक आहे, पण तुम्ही तर ऋषी आहात, तुम्हाला माझं मन कळायला हवं होतं आणि आपण किती दुष्ट स्वभावाचे आहोत अशी आपली प्रतिमा लोकांमध्ये निर्माण झाली आहे. ऋषींच्या मनामध्ये देखील आपल्या मनामध्ये कसे भाव, विचित्र भाव आहेत हे त्याला सहन होईना. भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये जिथे राम राहिले होते ती जागा भरतांना दाखवण्यात आली. त्या जागेवर रात्रभर रडत बसले होते भरत. भरद्वाज ऋषी त्यांना बघायला आले त्यावेळेला भरत रडत बसलेत हे त्यांनी बघितलं. भरताला त्यांनी मागूनच प्रणाम केला आणि तिथून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशी या भरद्वाज ऋषींचा निरोप घेण्यासाठी भरत आले, त्यांना नमस्कार केला. त्यावेळेला भरद्वाज ऋषी त्यांना म्हणाले की तुम्ही नमस्कार करू नका. भरताला आणखीन वाईट वाटलं. तो म्हणाला की मला आता तुम्हाला नमस्कार करण्याचा अधिकार पण शिल्लक राहिला नाही का? इतका मी दुष्ट आहे का? इतका मी वाईट आहे का? त्यावेळेला भरद्वाज ऋषी म्हणाले की तसं नाही,
तुमची भक्ती अत्यंत श्रेष्ठ आहे. आत्तापर्यंत मी अनेक भक्त बघितले, पण तुमच्या इतका उत्कट भक्त मी बघितला नाही, त्यामुळे मीच आज तुम्हाला प्रणाम करतो. हे भरतांच्या भक्तीचं वैशिष्ट्य आहे. त्यांचा निरोप घेऊन भरत वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात आले. वाल्मिकी ऋषींनी श्रीराम चित्रकूट पर्वतावरती आहेत, ते कुठे आहेत काय आहेत ते सांगितलं. त्यांचा निरोप घेऊन भरत चित्रकूट पर्वताच्या दिशेने निघाले. आता मात्र त्यांचं मन धीर धरवेना. केव्हा एकदा मी दादाला भेटतो असं त्यांना होऊन गेलं. मंदाकिनीच्या नदीमध्ये त्यांनी स्नान केलं आणि उठत बसत ते निघाले होते, कारण शरीरामध्ये त्राण राहिले नव्हते. पायाला अनेक जखमा झाल्या होत्या. मनामध्ये आतुरता होती. डोळे सारखे श्रीरामांच्या वाटेकडे लागले होते. कुठे श्रीराम आहेत, कसे आहेत, केव्हा मी त्यांना भेटेल. आणि असं करत करत ते चित्रकूट पर्वतावरती निघाले. ज्या वाटेने श्रीराम गेले त्या वाटेची धूळ वारंवार ते आपल्या मस्तकाला लावत होते. चित्रकूट पर्वतावर गेल्यानंतर त्यांना दृश्य दिसलं की श्रीराम काही ऋषीमुनींच्या समवेत बसलेले आहेत. पण यांची सगळी सेना येत असताना चित्रकूट पर्वतामध्ये अनेक पशु पक्षी यांची कचबजाट सुरू झाला. एकदम हालचाल मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे लक्ष्मण सावध झाला आणि त्याने एका मोठ्या झाडावर चढून बघितलं. त्याच्या लक्षात आलं की आपली अयोध्येची सेना या दिशेने येते आहे. तो अत्यंत चिडला आणि शस्त्रसंपन्न झाला. त्याचं हे कृत्य पाहून श्रीरामांनी विचारलं, अरे काय झालं, तू कोणासाठी हे शस्त्र धारण केलेत? त्यावेळेला त्याने सांगितलं की महाराज भरत येत आहेत आणि ते नुसते येत नाही, आपली चतुरंग सेना घेऊन येत आहेत, त्यामुळे त्यांच्याशी आपल्याला लढाई करावी लागेल. श्रीराम म्हणे, अरे तुझा गैरसमज होतोय. भरत जर खरंच येत असेल तर तो मला राज्य देण्याकरता येईल, तो माझ्याशी लढण्याकरता कधीच येणार नाही. भरत कसे आहेत हे राम नीटपणाने जाणतात, ओळखतात आणि म्हणून लक्ष्मणाच्या प्रत्येक आरोपाचं खंडन श्रीरामांनी केलं आहे. आणि शेवटी श्रीराम लक्ष्मणांवरती चिडतात आणि सांगतात ते शस्त्रास्त्र सगळं टाकून दे. लक्ष्मण शांत राहतात आणि भरत येतात. लांबूनच भरत दादा म्हणून हाक मारतात आणि तिथेच खाली पडतात. आपला प्रिय भरत आला आहे हे पाहिल्यानंतर श्रीरामांना आपल्या हातामध्ये धनुष्यबाण आहे याचे भान राहत नाही. धनुष्यबाण त्यांच्या हातातून गळून पडतं आणि धावत पळत ते भरताजवळ जातात, त्याला उचलतात आणि घट्ट आलिंगन देतात. माझा भरत, माझा भरत म्हणून त्याच्या अंगावरनं हात फिरवतात. दोघांच्याही डोळ्यामधून अश्रूंच्या धारा वाहतात. काय बोलावं दोघांनाही समजत नाही, उमजत नाही. त्यानंतर भरताला ते विचारतात, बाबा कसे आहेत? मग भरत त्यांना सांगतो की दादा, बाबा आता आपल्यामध्ये नाही. त्यानंतर श्रीराम पिंडदान करतात, गुरुदेवांचं स्वागत करतात, त्यांना वंदन करतात, आपल्या तीनही मातांना भेटतात आणि नंतर भरताशी त्यांची चर्चा सुरू होते. भरत येन केन प्रकाराने श्रीरामांना पुन्हा अयोध्येमध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांना मनवण्याचा प्रयत्न करतात. पण श्रीराम मात्र त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतात आणि सांगतात की मी वनवास पत्करला आहे, 14 वर्षांनंतर मी येईन. शेवटी भरत काकुळतीला येतात आणि सांगतात की दादा काहीही करा, पण या संकटातून मला सोडवा. मला राज्य सिंहासन नको आहे, तुम्हीच त्याचे अधिकारी आहात, तुम्हालाच तिथे बसायचं आहे. त्यावेळेला राम त्यांना म्हणतात की आपण एक काम करू शकतो. मी 14 वर्षांचा वनवास करून आल्यानंतर 15व्या जे वर्ष लागेल त्याच्या पहिल्या दिवशी मी तिथे येईन अयोध्येत, आणि त्यावेळेला जर तू मला ते राज्य दिलंस भेट म्हणून तर मी त्याचा स्वीकार करेल. ते ऐकल्यानंतर भरतांना आनंद होतो आणि मग ते म्हणतात की दादा मी तुमच्या संपूर्ण राज्याभिषेकाची तयारी करून आणलो होतो. सोन्याच्या पादुका ते श्रीरामांपुढे ठेवतात आणि म्हणतात की याला पदस्पर्श करा. त्या पादुका मी सिंहासनावर ठेवेल
आणि तुमचा सेवक म्हणून तुमचं राज्य 14 वर्ष मी सांभाळेल. मग मात्र श्रीरामांना त्यांचा आग्रह मोडवत नाही आणि नंतर श्रीराम त्या पादुकांना स्पर्श करतात. श्रीरामांच्या चरणकमलांचा स्पर्श झालेल्या पादुका भरत अत्यंत श्रद्धेने आपल्या मस्तकावरती ठेवतात, धारण करतात आणि आता ते अयोध्येकडे परत निघतात आणि दादांना सांगतात की जर तुम्ही लवकर आला नाहीत, 14 वर्ष पूर्ण झाल्यानंतर 15व्या वर्षाच्या पहिल्या दिवशी दिवसभर मी तुमची वाट बघेल. जर तुम्ही आला नाहीत तर मी मात्र जिवंत राहणार नाही, मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. श्रीराम म्हणतात काळजी करू नको, मी ती वेळ येऊ देणार नाही. आणि त्याप्रमाणे हे सगळे लोक अयोध्येला निघून जातात. श्रीराम 14 वर्षांचा वनवास पूर्ण करतात, रावणाचा वध करतात आणि लंकेवरून निघतात. बिभीषणाला सांगतात की मला तुझं पुष्पक विमान दे, भरत माझी वाट पाहतोय, मला लवकर तिथे गेलं पाहिजे. भरत 14 वर्षाच्या या वनवासामध्ये अयोध्येमध्ये जात नाही. अयोध्येच्या जवळ असणाऱ्या नंदीग्रामामध्ये ते राहतात, एक छोटीशी कुटी करून राहतात. जसं श्रीरामाने वनवासी जीवन जगलं तसंच जीवन भरतांनीही जगलं. श्रीरामांचा प्रतिनिधी म्हणून सगळी राज्यव्यवस्था ते पाहतात, पण श्रीरामांसारखेच वल्कल त्यांनी धारण केली आहेत, जटा धारण केलेल्या आहेत, कंदमुळं आणि फळं ते खातात, कुठल्याही गोष्टीचा उपभोग ते घेत नाही आणि सतत श्रीरामांचं स्मरण करतात. श्रीरामांच्या पादुकांना राज्यव्यवस्थेच्या सगळ्या गोष्टींचं निवेदन करतात, काय निर्णय करायचा काय नाही ते विचारतात आणि अत्यंत श्रद्धेने 14 वर्षांचा वनवास तेही आनंदाने भोगतात. इकडे वनवासामध्ये श्रीराम माझा भरत, माझा भरत, माझा भरत म्हणून त्यांचं अखंड स्मरण करतात. या दोघांमधलं नातं अत्यंत गोड आहे. दोघांनाही आत्यंतिक ओढ आहे एकमेकांविषयी, आत्यंतिक उत्कटता आहे त्यांच्या प्रेमामध्ये. आणि म्हणून 14 वर्षांच्या वनवासानंतर श्रीराम जेव्हा अयोध्येला येतात तेव्हा भरत त्या सोन्याच्या पादुका आपल्या डोक्यावर घेऊन अयोध्येच्या प्रवेशद्वारावरती जातात. त्यांना वंदन करतात. श्रीराम त्यांना मिठी मारतात, आपल्या मिठीमध्ये सामावून घेतात आणि भरताच्या म्हणण्याप्रमाणे श्रीराम अयोध्येचं राज्यसिंहासन सांभाळतात. नंतरही भरत त्यांची सेवा करण्यामध्ये घडून जातात. तर अशी ही भरतांची भक्ती, भरतांचं मन हे चातकासारखं आहे, श्रीरामांकडे सारखं धावतं आहे, उत्कट आहे त्यांचं प्रेम, त्यांची भक्ती. आणि त्यांची बुद्धी हंसासारखी विवेकी आहे. त्यांच्या भक्तीमध्ये प्रेमही आहे आणि विचारांची परिपक्वताही आहे. तर असे हे श्रीरामांचे अनन्य भक्त श्री भरत आहेत. त्यांचा आज आपण विचार केला. आज या ठिकाणी थांबूया. झालेली रामकथा श्रीरामांच्या चरणी अर्पण करूया. जय श्रीराम.